चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा नदीच्या किनारी पैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमाच्या आसपास 20,000 ते 30,000 वर्षा दरम्यानची हत्तीची जी फॉसिल्स आहेत ती फॉसिल्स मला गेल्या 2-3 वर्षामध्ये मिळाली आणि माझं संशोधन जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे। तर ही जी हत्ती आहे ती स्टेगॅडॉन नावाचे जे लुप्त झालेले हत्ती आहेत त्या स्टेगॅडॉन हत्तीचे ही जीवाश्म आहेत, ज्या जीवाश्मामध्ये 2 त्यांचे मोलार्स ज्याला म्हणतो चावायचे चर्वणकराचे दात, एक मोठी खोपडी पण तिथे आहे आणि 2 ते 3 मोठमोठी हाडं जी आहेत त्याला मांडीची हाडं म्हणतो, अशा प्रकारचे जीवाश्म तिथे मिळालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगॅडॉनचं जीवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट आहे। भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिकमध्ये मिळालेली आहेत। तर आसियाटिक एलिफंटची जीवाश्मसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे। पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची अशी आहेत। यापूर्वी 2 वर्षापूर्वी वरोरा तालुक्यात मला अशा प्रकारची हत्तीची जीवाश्म मिळालेली होती, पण तेव्हा थोडी शंका होती की ती डायनोसॉरची कदाचित असू शकतं, कारण तिथे मोलार्स मिळाली नाही आहे। पण नंतर तिथे पण मोलार्स म्हणजे हत्तीची जी छोटी दात आहेत ती मिळाली आणि इथे तर हत्तींची पूर्ण सांगाडा ज्याला म्हणतो अशा त्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला आढळतं। तर जवळजवळ 12,000 वर्षापूर्वी आपल्या विदर्भामध्ये प्रचंड महापूर आले, त्या महापुरामध्ये हे जे हत्ती आहे ते वाहून इथे ते निश्चितच आले असावे। यात एक महत्त्वाचा एक घटक सापडला तो म्हणजे पाषाण युगातील अवजारे इथे आढळलेली आहेत। म्हणजे पाषाण युगातली लोकंसुद्धा ह्या हत्तींची शिकार करत असावी आणि त्यांना मारून बहुधा ते खात असावे असे पुरावे पण आढळले आणि केवळ यांच्यामुळेच ते नष्ट झाले असं पण एक शक्यता आहे। तर ही सर्व जीवाश्म मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही सर्व जीवाश्म माझ्याकडे शैक्षणिक आणि अनुसंधानिक संग्रहालयामध्ये माझ्याकडे ही ठेवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।